जे मायनिंग होते ते पण काही प्रमाणात बंद झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. गॅस दरवाढ आणि इंधन पेट्रोल डिझेलचे भाव देखील प्रचंड वाढत आहेत. त्या संदर्भात तुम्ही हा मोर्चा काढलाय, नेमकं काय या मोर्चातून तुम्ही सांगू इच्छिता? आता कालच बघा 30 ते 35 रुपयांनी म्हणजे 1000 रुपयाच्या आसपास आता वर जातो गॅस. त्यामुळे महिलांना पण घरात जेवण करायला प्रॉब्लेम होत आहेत. इथे आपल्या जिल्ह्यामध्ये मजूरदार वर्ग आहे, इथे कोण मोठे व्यावसायिक आहेत असं काही नाही. त्यामुळे त्या घरगाडा जो चालवचा आहे त्या कुटुंबाला खूपच हालत होत आहे, त्यांचे गॅस मिळत नाही आहेत. त्यामुळे हा आमचा मोर्चा आहे. गॅस लोकांना योग्य वेळेत आणि कमी दरात मिळायला पाहिजे. पण केसरकरांची वारंवार मागणी उभाटाही करते आणि तुम्ही करताय. केसरकरांनी राजीनामा दिल्यानंतर सावंतवाडीच्या मतदारसंघाचा विकास होईल असं वाटतं का तुम्हाला? बघा, केसरकरांचा राजीनामा अन्य कोण मागतंय हे सामान्य नागरिक मागताय. का मागतात? कारण ते त्यांचा कंट्रोल राहिलेला नाही आहे आणि ह्या सगळ्यांना पोलीस प्रशासन इथे पाहणी करते, परंतु आमदार आणि मला वाटतं विद्यमान पालकमंत्री त्यांना पाठीशी घालत आहेत आणि त्यांना ते सहकार्य करत नाही असं दिसून येतं. काही जनता होरपळलेली आहे. आता पहा तुम्ही, गॅस दरवाढ किती झाली. जेव्हा 450 होता तेव्हा हेच मोदी सरकारचे सर्व भाजपाई ओरडत होते, महागाई झाली. आज गॅस किती गेला? 1000 रुपयाच्या आसपास गेला. व्यावसायिक तो 2-2.5 हजाराच्या वर गेला, परंतु घरगुती जो आहे 1000 रुपये आहे. लोकांना परवडत नाही आहे. त्यामुळे पेट्रोल दरवाढ झालेली आहे, डिझेल दरवाढ झालेली आहे. यावर कंट्रोल आलं पाहिजे. दिवसेंदिवस यामुळे महागाई वाढत चाललेली आहे. त्यामुळे सामान्य जे घरात वस्तू वापरल्या जातात, जीवनावश्यक वस्तू आहेत, अन्नधान्य, शेती अवजार आहे, यावर सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे सरकारने याचा विचार केला पाहिजे आणि ही दरवाढ कमी केली पाहिजे. जो राज्याचा टॅक्स लावला जातो तो जर काहीशा प्रमाणात कमी केला तर या ठिकाणी नक्कीच पेट्रोल आणि डिझेल 40 ते 60 रुपयाच्या दरम्यान भेटू शकेल. पण फडणवीस सरकारने यावर लक्ष दिलं पाहिजे आणि दरवाढ कमी केली.